आपल्या राजमंचावरती पुन्हा एकदा आचार्य ज्योती जाधव आलेले. नमस्कार ज्योतिताई. काही दिवसांनी 2025 सुरू होतं. बरोबर. नवीन वर्ष, नव्या भावना, नवे स्वप्न, नवे संकल्प आणि त्याच्यासोबतच लोकांच्या मनात एक गोष्ट असते जी ज्योतिषशास्त्राला मानतात. अशा लोकांच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न येतो की हे नवीन वर्ष माझ्यासाठी कसं जाणार आहे. बरोबर. तर आता गेलं वर्ष जे झालं ते शनीचं होतं, जे की 2024, आणि त्या वर्षात तुम्ही जर पाहिलं तर खूप घडामोडी झालेल्या आहेत, चांगल्या पण वाईट पण. हे आपण 2024 बद्दल बोलते. गेल्या वर्षात तुम्ही बघितलं तर भूकंप खूप झाले, दुबई सारख्या देशामध्ये पूर आला, म्हणजे काहीतरी 2024 मध्ये वाईटच गोष्टी घडल्या किंवा खूप लोक कर्जबाजारी झाले, ब्रेकअप खूप लोकांचे झाले. पण आता येणार 2025 हे मंगळाचं असणार आहे. मित्रांनो, पॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये असं खूप कमी वेळा घडतं की एक गेस्ट त्याच मंचावरती पुन्हा वापस येतो. ज्योती जाधव, आचार्य ज्योती जाधव यांचा पॉडकास्ट काही दिवसापूर्वी आपल्या या मंचावरती झाला होता आणि तो आपल्या प्रेक्षकांना, तुम्हाला सर्वांना खूप जास्त भावला. प्रत्येकाने आम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करण्याची विनंती केली आणि पुन्हा या मंचावरती त्यांना घेऊन या अशा विनंती, अशा प्रकारचे मेसेजेस, कमेंट्स खूप सारे आले. म्हणून तुम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज पुन्हा आपल्या राजमंचावरती पुन्हा एकदा आचार्य ज्योती जाधव आलेले आहेत. नमस्कार ज्योतिताई. कसं वाटतंय पुन्हा एकदा इथे येऊन? खूप छान, मस्त वाटतं. मधल्या काळामध्ये आपले पॉडकास्ट खूप जोरात चाललेले आहेत. खूप लोकांच्या कमेंट्स, मेसेज, तुमच्यापर्यंतही फोन कॉल्स, मेसेजेस वगैरे आले असतील. आणि त्याच गोष्टीला पुढे घेण्यासाठी मला असं वाटतं की आजचा आपला हा पॉडकास्ट आहे. विषय फार महत्वाचा आहे, कारण काही दिवसांनी 2025 सुरू होतं. बरोबर. नवीन वर्ष, नव्या भावना, नवे स्वप्न, नवे संकल्प आणि त्याच्यासोबतच लोकांच्या मनात एक गोष्ट असते जी ज्योतिषशास्त्राला मानतात. अशा लोकांच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न येतो की हे नवीन वर्ष माझ्यासाठी कसं जाणार आहे. बरोबर. अर्थातच आपण बघतो की एखाद्या वर्षी संपूर्ण भारतात, संपूर्ण जगामध्ये अशा विविध घटना घडतात. असं वाटतं की हे वर्ष काहीतरी भारलेलं होतं किंवा या वर्षामध्ये काहीतरी वेगळे पण होतं, म्हणून हे असं वर्ष गेलेलं. एक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की 2025 हे वर्ष कसं असणार आहे ओव्हरऑल. ओके. तर आता गेलं वर्ष जे झालं ते शनीचं होतं, जे की 2024, आणि त्या वर्षात तुम्ही जर पाहिलं तर खूप घडामोडी झालेल्या आहेत, चांगल्या पण वाईट पण. पण बऱ्याच वेळेला मला असं जाणवलं की वाईटच सगळं झालं होतं, किंवा अगदीच सण पण लोकांना ह्या वेळेला वाटलेच नाही. दिवाळी म्हणा, पाडवा म्हणा, उत्साह असा कुठेच जाणवला नाही. कारण शनी ग्रह जर पाहिला गेला तर तो निरुत्साही आहे, वयस्कर आहे. हे आपण 2024 बद्दल बोलते मी. तर ह्या गोष्टी गेल्या वर्षात झाल्या. गेल्या वर्षात तुम्ही बघितलं तर भूकंप खूप झाले, जे की दुबई सारख्या शहरामध्ये, दुबई सारख्या देशामध्ये पूर आला, म्हणजे काहीतरी 2024 मध्ये वाईटच गोष्टी घडल्या किंवा खूप लोक कर्जबाजारी झाले, ब्रेकअप खूप लोकांचे झाले, वैवाहिक जीवन लोकांचे म्हणजे संबंध संपवून टाकले, डिवोर्स खूप झाले. इव्हन प्रत्येक गोष्टींमध्ये लोकांना असं वाटलं की आता जगावं की मरावं. आत्महत्या सुद्धा खूप झालेल्या आहेत. पण आता येणार 2025 हे मंगळाचं असणार आहे. मंगळ म्हणजेच काय? मांगलिक कार्य. म्हणजे ह्या वर्षात बऱ्याच गोष्टी मांगलिक होणार आहेत. ज्यांची लग्न राहिली आहेत त्यांची लग्न होतील, ज्यांच्या घरामध्ये ज्यांना मुलं बाळ होत नाहीयेत त्यांना होतील. आणि जे की हे वर्ष, मंगळ म्हणजे साहसी, पराक्रमी आणि स्फोटक पण आहे. आणि खूप राग पण त्याला येतो. तर बऱ्यापैकी हे वर्ष इतकं फटाफट निघून जाणार आहे की तुम्हाला असं वाटेल की आत्ताच आलं आणि आता संपलं पण हे वर्ष. ही कंडिशन 2025 मध्ये असणार आहे. पण तुम्ही जर मागचा जो बघितला असेल 2017, त्याची पण जर 7, 1, 9 जर बेरीज केली तर 9 येते, जे की मंगळाचंच वर्ष होतं. आणि जे की आत्ताचं येणार 2025 मंगळाचंच आहे. त्यावेळेला बॉम्ब ब्लास्टिंग खूप जास्त झाले 2017 मध्ये. इव्हन ट्रेनमध्ये पण बॉम्ब ब्लास्ट झाला होता. मग हे सगळं आता ह्या वर्षात 2025 मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. जे की युद्ध खूप होणार आहेत. जे छोटे देश आहेत, मोठे देश त्यांना त्रास देणार आहेत. खूप युद्धजनक गोष्टी होणार आहेत. इव्हन बॉम्बस्फोट सारख्या सुद्धा गोष्टी ह्या वर्षात आपल्याला बघायला भेटणार आहेत. जे युद्ध वगैरे सुरू आहेत, रशिया, युक्रेन वगैरे, परत ते होणार. येस, परत किंवा त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी होणार. कारण जर शनीने गेलं 24 सोडलं नाही तर मंगळ का सोडेल? मंगळ तर त्यापेक्षा आक्रमक आहे.
इव्हन मंगळ येणारे म्हणल्यावर मंगळाला भावंड म्हणून पण आपण पाहिलं जातं. तर मग ह्या वेळेला बऱ्याच वेळेला जाणवेल की भावंडांचंच भावंडांशी पटत नाहीये, वैर होत आहेत. ह्या गोष्टी ह्या 2025 मध्ये सगळ्यांच्या घरोघरी पण बघायला भेटणार. त्यामुळे रागावर कंट्रोल करणं हा एकमेव उपाय ह्या 2025 मध्ये सगळ्यांनीच केला पाहिजे. ती कंडिशन आहे सर्वांसाठी. हो. म्हणजे एकूण हे वर्ष जे आहे ते थोडंसं स्फोटक, फास्ट जाणार, अग्रेसिव्ह अशा पद्धतीचं असेल असं तुमचं प्रेडिक्शन? हो, 100%. 2025. ओके. बाकी भारतासाठी आणि हे झालं संपूर्ण जगासाठी, भारतासाठी वगैरे कसं असेल हे 2025? भारतासाठी पण आता जे राजकारण वगैरे झालं त्यात पण खूप गोष्टी बदलणार आहेत. म्हणजे आता हे पण जाणवेल की हे सरकार एक होतं आणि हे काहीतरी वेगळंच चाललंय आता. जे की मंगळ आहे ना, स्फोटक गोष्टी घडवून आणणार आणि 100% बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागणार आहेत लोकांना. जे की मंगळ आहे, अग्रेशन आहे ना, राग आहे. चौथी आघाडी वगैरे काही होणार नाही? होऊ शकतं, काहीही सांगू शकत नाही. मंगळ आहे, मंगळ सगळ्यांच्या बुद्ध्या भ्रष्ट करणार त्यावेळेला आणि सांगणार तुझ्यासाठी तू लढ बाबा. ही कंडिशन मंगळ करणार. इव्हन भारतामध्ये पण स्फोटक म्हणजे जे की आग, जाळपोळ इव्हन झालं पण असेल. आता सातारमध्ये पण आता मी राहते तिथे पण अचानक आग लागणं वगैरे ह्या गोष्टी चालू पण झाल्या. कुठलंही वर्ष चेंज होताना एखाद महिन्याच्या अगोदरच तुम्हाला जाणवायला लागतं ही गोष्टी व्हायला लागल्यात. इव्हन जी आता शनीची लोक होती, आळशी होती, घरात झोपून होती, आता त्यांना वाटतंय वर्ष वाया घालवलं, उठा काम करूया आता. ही कंडिशन का होते? मंगळामुळे होते. किंवा आता सगळेजण एक जोमाने काम करणार, स्फूर्ती आणणार आहेत. मंगळाचं वर्ष, ह्या वर्षामध्ये टेक्नॉलॉजी भारतात खूप नवीन नवीन येणार आहेत. इव्हन जे की आपले गव्हर्नमेंटचे रूल्स पण आहेत ते पण एवढे वेगळे आणि एवढे फटाफट त्याच्यावर कामं होणार आहेत की तेही तुम्हाला बघायला भेटेल. कोर्ट कचेऱ्या ज्यांच्या असतील त्यांचे पण निकाल फटाफट लागणार. म्हणजे मंगळ हा तुम्हाला स्पीड देतो. मंगळ काय म्हणतो, काम संपवू आणि पुढचं काम बघू. जेवढं मला माहितीये शनी हा सर्वात स्लो ग्रह असतो आणि मंगळ हा सर्वात फास्ट असतो, असंच ना? हो. ओके. म्हणजे शनी म्हणजे स्लो पॉइझन आणि मंगळ म्हणजे ऍक्शनला रिएक्शन. ती कंडिशन असते. अच्छा. शनी म्हणजे एखाद्या लीड पॉइझन सारखं असतं, हळूहळू ते पॉइझन टाकणार. आणि जे की हळूहळू गोष्टी झाल्या. इव्हन आपल्यात पावसाळा कधी एवढा होता, ह्या गेल्या वर्षात इतका पाऊस झाला. रायगड किल्ल्यावर पण किती पूरजनक स्थिती झाली जी कधीच नव्हती झाली. म्हणजे ह्या कंडिशन सगळ्या शनीने दिल्या. पण आता मंगळ काय देणार आहे? जाळपोळ, जे की धमाके जे मंगळ देणार आहे. 2024 मध्ये ज्या राजकीय उलथापालथी झाल्या त्या सुद्धा शनीमुळे झाल्या असं म्हणायचं तुम्हाला? येस, शनीमुळे. कारण जर तुम्ही नोटीस केला असेल की ज्या वेळेला 2024 मध्ये बऱ्याच गोष्टी ह्या लोकांनी सगळ्यांनी बायकांना एक टार्गेट केलं की बायकांना आम्हाला खुश करायचं. जे की शनी हा आईचा लाडका होता. शनीला आई ही खूप प्रिय होती. किंवा कुठलंही स्त्री वर्ग ज्या वेळेला खुश होतो त्यावेळेला शनी खुश होतो. आईच्या प्रेमापोटी त्यांनी सूर्यासोबत भांडण घेतलं. येस, बरोबर आहे ना. आणि त्याचे डोळे काढून घेतले होते. जे की सूर्य त्याला म्हटला, हा कुरूप बाळ कसं काय आलं? जे की त्याची आई छायाग्रह होती. छाया नाव होतं शनीच्या आईचं. तर मग ती कंडिशन झाली होती. पण आता सध्याला त्यावेळेला त्यांनी स्त्रियांना खुश केलं म्हणून आता पण इलेक्शन मध्ये तुम्ही बघाल ना, स्त्रियांनी खूप सपोर्ट केला आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. की जे की त्यांना पहिलं तिकीट कमी केली, जी की बच्ची. सेकंड गेलं बहीण योजना. मग त्या बहिणीनेच त्यांना सपोर्ट इतका केला की हे अगदी म्हणजे म्हणतात ना, विद्यमान जी लोक होती 25-30 वर्ष हल्ली नव्हती आमदारकीवरनं, ती पण अचानक पडली गेली. फार मोठ्या मोठ्या लोकांचा पराभव झाला. खूप पराभव झालाय. का झालाय? फक्त तुमचा शनी ग्रह. त्यांनी त्यांची बाजू बरोबर आखली, स्त्रियांना खुश केलं आणि स्त्रियांनी सगळ्या मिळून स्त्रियांनी वोटिंग ह्यांना केलं. म्हणजे ज्या लोकांंना वाटते आणि ईव्हीएम घोटाळ्यामुळे काही काही नाही, ह्या लोकांनी सगळ्यांना, अगदी जी लोक भजनी मंडळी आहेत तळागाळापर्यंतही पोहोचलेले, देवस्थानं आहेत, तळागाळापर्यंत पोहोचून त्यांनी काम त्यांचं प्युअरच केलंय. आपण म्हणू शकत नाही की नाही, कारण काम पण छानच झालेलं आहे, काय वाईट झालेलं नाही. आणि शनी न्यायाधीश आहे, जे खरं आहे त्यालाच तुम्हाला तो आणणार आहे पुढे. म्हणजे आता ज्या पद्धतीने म्हणताय की आता फॉर एक्झाम्पल आपण बीजेपी म्हणू, जे सत्तेत आहे, विद्यमान सत्ताधीश आहेत, त्यांचाच जेव्हा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये पराभव झाला त्याच्याविषयी काय सांगाल? त्यावेळेला शनीचंच होतं वर्ष आणि बरेचसे प्लॅनेट पण चेंज झाले होते. ती कंडिशन झाली. आणि जे की जून एंडिंगला शनी ज्या वेळेला वक्री झाला त्यावेळेला बऱ्याच गोष्टी ह्यांच्या हातामध्ये यायला लागल्या. तुम्हाला असं म्हणायचंय की शनीचं वर्ष असल्यामुळे लोकसभेला पराभव झाला, परंतु जेव्हा त्यांनी महिलांसाठी काम करायला सुरुवात केली
म्हणजे बस सेवा महिलांसाठी स्वस्त करणं हम्म. किंवा लाडकी बहीण योजना आणणं, या गोष्टी केल्याच्या नंतर शनीचा त्यांच्यावरती कृपादृष्टी कृपादृष्टी झाली आणि झाली. येस, त्यांचा बरोबर. या इलेक्शन मध्ये विजय झाला. असं थोडक्यात हे सगळं आहे. खूप सुंदर. आता आपण ऐकलं की 2025 जसं तुम्ही सांगितलं हे अत्यंत धाकाधुकीचं, स्पीडफुल, स्फोटक, आक्रमक अशा पद्धतीचे असणार आहेत. म्हणजे आता अगदीच प्रिडिक्शनसाठी तयार राहायला पाहिजे लोकांनी यासाठी. पण सर्वात महत्वाचं असतं कधी काय, काही काही लोकांचे ब्रॉड स्पेक्ट्रमने विचार करण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की माझं काय होणार आहे. हो, म्हणजे हे 2025 वर्ष माझ्यासाठी कसं असणार आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येकाचं उत्तर हे मला सुद्धा पूर्ण कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण राशीनुसार प्रत्येक राशीला हे वर्ष कसं जाणार आहे आणि कसं नाही हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आता मेष रास पहिली येते. मेष राशीला 2025 हे वर्ष म्हणजे जेमतेम जाणार आहे. जेमतेम म्हणण्यापेक्षा चांगलंच जाणार आहे. शनीची 7.5 चालू होते मेषवाल्यांना, जे की 29 मार्च 2025 पासून लगातार 7.5 वर्ष असणार आहे. तर ह्या काळामध्ये त्यांना जाणवेल की पैसा तर येतोय पण आरोग्य त्यांचं कुठेतरी नीट राहत नाहीये. पोटाचे विकार होत आहेत, पायांची दुखणी मागे लागली आहेत, बऱ्यापैकी कामं पण जे की कर्मभूमीपासून होत आहेत, म्हणजे त्यांना कर्मभूमीपासून कामं खूप भेटणार आहेत. आणि ह्या काळामध्ये आता जिथे काम करतात, जिथे ते काम, आता काही लोक कर्मभूमी सोडून दुसरीकडे जातात कामासाठी, पण त्यांना त्यांची कर्मभूमी परत त्यांच्याकडे बोलवणार की तू इथून काम कर बाबा. तर ती कंडिशन होणार आहे. इव्हन ह्या काळामध्ये मोठे मोठे टेंडर्स, मोठे मोठे कामं त्यांच्याकडून होणार आहेत. जी लोक शिक्षणात पण आहेत त्यांचं पण लक्ष खूप करिअरमध्ये चांगलं लागणार आहे. परदेशात जायची ज्यांना संधी पाहिजे त्यांना पण संधी चांगली भेटणार आहे. इव्हन आता ह्या काळामध्ये मेष राशीवाल्यांना अचानक धनलाभ होणार आहेत, चांगले चांगले होणार आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी 7.5 आत्ताची जी 2.5 वर्षाचा पहिला फेज आहे तो वाईट नाहीच आहे. फक्त आरोग्याच्या गडबडीने त्यांचं थोडंसं हे होणार आहे की तिथे ते लेझीपणा करू शकतात किंवा आजचं काम उद्यावर ढकलणं, ही कंडिशन त्यांची आहे. इव्हन ह्या काळामध्ये थोडेसे त्यांचं जे बोलणं असतं नेहमी इगोचं, ते त्यांनी साईडला केलं पाहिजे किंवा राग त्यांनी खूप कमी केला पाहिजे किंवा उतावळा स्वभाव. शनी एकतर गोष्टी देतो पण हळूहळू देतो. जर त्यांना ते कळलं तर ती परिस्थिती बरोबर ते मॅच करू शकतात. इव्हन ह्या काळामध्ये वैवाहिक जीवन पण त्यांचं सुखी राहणार आहे. ऑगस्ट, जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने ते खूप घोड्यासारखं धावणार, खूप काम करणार. ऑक्टोबर, नोव्हेंबरला एखादं वाहन खरेदी करू शकतात, घर खरेदी करू शकतात. इव्हन बाहेर गावचे पण, म्हणजे बाहेर गावी जाणार नाही तेवढं, पण देवस्थान जे की धर्मस्थळ, कुठल्याही धर्मस्थळावर 100% ते भेट देणार. हे मेष राशीबद्दल बऱ्यापैकी एक वर्ष हे पूर्ण मेष राशीवाल्यांसाठी चांगले. फक्त आरोग्याकडे काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जे की पैसे कमवणार पण आणि तेवढा खर्च पण असणार आहे, पण ते पण चांगल्या कामांसाठी ते खर्च करणार आहेत. तर त्यांनी उपाय जर आपण म्हणू तर उपायांमध्ये त्यांनी रेग्युलर थोडासा गुळ खाऊन कामाला बाहेर पडायचंय. रात्रीच्या वेळेला फास्ट गाडी चालवायची नाहीये. मेन गाडीच्या स्पीडवर कंट्रोल ह्यांनी केलंच पाहिजे, कारण शनी कमरेखालचा भाग आहे. ऍक्सिडेंट, दुर्घटना शनी देतो. त्यामुळे ह्या 7.5 वर्षात त्यांनी ह्या गोष्टी खूप पाळल्या पाहिजेत. आणि जे की दर शनिवार, मंगळवार रात्रीच्या वेळेला हनुमानाचं दर्शन त्यांनी आवर्जून घ्यायचं आणि सकाळी गुळ खाऊन कामाबाहेर पडायचं, कामासाठी बाहेर. हे झालं मेष राशीबद्दल. त्याच्या पुढची रास वृषभ राशी. आता वृषभ राशीला बऱ्यापैकी बघितलं तर आतापर्यंत त्रासच होता, म्हणजे फायनान्शियली, कौटुंबिक, नातेवाईकांचा. इव्हन आता सध्याला त्यांचं वैवाहिक जीवन पण, म्हणजे नातेसंबंधांमध्ये त्यांच्या जोडीदाराबरोबर त्यांच्या खूप गैरसमज दिसतात. खूप बऱ्यापैकी हे मे पर्यंत, ज्या वेळेला गुरुचं ट्रान्झॅक्शन बदलेल त्यावेळेला ह्यांच्या नात्यामध्ये पण 2025 तेव्हा त्यांचं खूप चांगलं होणार आहे. नातेसंबंध चांगले सुधारणार आहेत. इव्हन ह्या वर्षामध्ये त्यांनी हे पण जाणवेल की हळूहळू गोष्टी स्थिर होतात. शनी एकदम कुणालाच काही देत नाही, तर हळूहळू गोष्टी शनी देणार आहे आणि त्यांच्यात स्थिर करणार आहे. ह्या वर्षामध्ये बऱ्यापैकी त्यांचे उद्योगधंदे, जे की नोकरी जे करतायत त्यांचं प्रमोशन होण्याचे प्रबळ चान्सेस आहेत किंवा वरिष्ठांबरोबर त्यांचं खूप चांगलं जमणार आहे. फक्त राहिलाच प्रश्न तर जोडीदाराचा, ते पण मे नंतर रिलेशन त्यांचं खूप चांगलं होणार आहे आणि गोष्टी त्यांच्या अचानक बदलणार आहेत. नवीन उद्योग ज्यांना चालू करायचे त्यांनी चालू केले तरी काही हरकत नाहीये. आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना एक त्यांचं जाणवणार की सगळं आता सपोर्ट करते आपल्याला भाग्य, आपल्याला आता काही टेन्शन नाहीये आता गोष्टीला. शनी त्यांचा जो आहे तो कर्मस्थानातला, तर कर्मस्थानातला शनी तुम्हाला खूप चांगलं देतो, पण त्यासाठी तुम्हाला धीर पण ठेवला पाहिजे. आणि अशी रास आहे की वृषभ ती बैलासारखी कष्टच करते. त्यामुळे तिला ते पहिल्यापासूनच अंगवळणी आहे की मला कष्ट करायचंच आहे तरच मला फायदा आहे. त्यामुळे मेहनत खूप आहे आणि फायदा पण चांगला आहे. विद्यार्थी वर्गाला पण
हे वर्ष खूप चांगलं आहे. स्पर्धा परीक्षा जी मुलं करतायत त्यांनी खूप लक्ष देऊन अभ्यास करा. 100% त्यांचे रिझल्ट पण त्यांच्याप्रमाणे येणार आहेत 2025 मध्ये. येस. आणि जे की त्यांनी लक्ष देऊन काम करायचं, कॉन्सन्ट्रेशन हलणार. कोणी मैत्रीण आलं, मित्र आला की त्यांच्याबरोबर बाहेर फिरणं, कारण आता बऱ्यापैकी दिवस चांगले चालले त्यांचे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपलं चांगलं होतं. तर मग तसं करू नका. आधी गोष्टी काय करा आणि मग नंतर त्या गोष्टींना वेळ द्या. तुम्ही बोललात वृषभ राशीसाठी मे पर्यंत वैवाहिक जीवनात सुख थोडं कमी आहे किंवा ऍडजस्टमेंट करावे लागते. मे पर्यंत मे पर्यंत. मग ज्योतिषशास्त्रामध्ये त्याच्यासाठी काही रेमेडी करू शकतो आपण? हो. तर ह्यांनी थोडंसं विष्णू सहस्त्रनामाचा पाठ दर गुरुवारी करायचा. दर गुरुवारी रेग्युलर ऐकला तर अतिउत्तम, कारण गुरु तुम्हाला वैवाहिक जीवनात सुख चांगलं येतं. वाचलंच पाहिजे की मोबाईलवर तुम्ही युट्यूबला लावून ठेवा, ऐकलं तरी काही हरकत नाही. काम करता करता पण तुम्ही ऐकू शकता गुरुवारी. आणि जे की त्यांनी गुरुवारचे पिवळे कपडे धारण करू द्या. गुरु चांगला होतो. आणि अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची. या झाल्या रेमेडीज. म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुख शांती लाभू शकतो. या 2 राशी झाल्या. पुढची रास मिथुन राशी. मिथुन राशीला आता 2025 जे आहे ते खूप सुटेबल असणार आहे, खूप छान असणार आहे, कारण भाग्यातला शनी आहे त्यांचा आणि गुरु पण त्यांचा नंतर चांगला आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन फिरणं ह्यांचं खूप होणार आहे ह्या वर्षामध्ये. इव्हन ज्यांना आता प्रमोशन भेटत नव्हते, खूप लोक असे होते की प्रमोशन भेटत नाहीये किंवा बाहेर जायचं, आम्हाला बाहेर जाण्याचे योग बनत नाहीये, तर 100% 2025 मध्ये त्यांचे योग ओपन होणार आहेत. इव्हन फॅमिली बरोबर संबंध यांचे ह्या वर्षात खूप चांगले जुळणार आहेत, जे की आधी जुळत नव्हते. फॅमिली म्हणजे आई वडील भाऊ बंदी सगळी त्या लोकांबरोबर खूप चांगलं होणार आहे. मिथुन राशीवाल्यांना हे पण जाणवेल की यांच्या आता फक्त उपाययोजना चालल्या होत्या की घर घ्यायचंय, हे व्हायचंय, करायचंय, पण ते 2025 मध्ये साकार होणार आहे. गाडी तुमची 100% येणार आहे. दिवाळीपर्यंत ह्यांचं घर, गाडी ह्याचं स्वप्न पण पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक त्यांची खूप वाहवाही करणार आहेत. अवॉर्ड त्यांना चांगलं भेटणार आहे. इव्हन आता सध्याला त्यांचं तेच आहे की जे की उतावळापणा आणि ड्युएल माइंड, ह्यामुळे गोष्टी करत नाहीत पटकन, तर ही गोष्ट त्यांनी थांबवली पाहिजे. आणि जे की आता मिथुन राशी आहे, थोडंसं फायनान्स त्यांना सगळ्या गोष्टी खूप परफेक्ट लागतात किंवा आले पैसे की लगेच हे घे ते घे, तसं करू नका. थोडंसं जपून ठेवा, गुंतवणूक करा. स्टॉक मध्ये त्यांना खूप चांगला फायदा आहे, पण शेअर मार्केटिंग मध्ये मिथुन राशीवाल्यांना अजिबात गुंतवणूक करू नका. ह्याच वर्षासाठी केली तर तुमच्या आता रिस्कवर करा, पण शक्यतो मिथुनवाल्यांनी शेअर मार्केट ह्या वर्षात जेमतेम किंवा जेवढाच तेवढं, नाही केलं तर बेटर. किंवा तुम्ही ते लॉंग टर्म साठी केलं तर चांगलं. लॉंग टर्म म्युच्युअल फंड याच वर्षात आता इन्व्हेस्ट करून ठेवले 10 वर्ष त्याच्याकडे पाहिजे नाही, ते चांगलंच आहे ना. ते काही शनी त्यात प्रॉब्लेमच येत नाही, पण त्यांना ती गोष्ट आहे, कारण भाग्यात शनी आला त्याला काम खूप, मेहनत खूप करून घेतो तो माणसाकडनं. तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून थोडंसं लांब पण पाठवेल. कामासाठी तुम्ही जाल लांब. अचानक तुम्हाला असं होईल की 2 महिन्यासाठी सांगितलं बाहेरच जायचंय, दुसऱ्या कंपनीला ट्रेनिंग द्यायचंय, त्या निमित्ताने तुम्ही बाहेर पडाल. मग ती ऑपॉर्च्युनिटी पण घालवू नका, त्या ऑपॉर्च्युनिटी घ्या. आणि मार्च नंतरचा काळ तर ह्यांच्यासाठी खूप सुटेबल आहे. आता मार्च पर्यंत थोडंसं म्हणतात ना 19-20 होईल, पण मार्च नंतर त्यांना एकदम गोल्डन पिरियड त्यांचा. मग सगळी कामं म्हणा, घरगुती पण प्रश्न म्हणा, सगळे सुटलेले दिसणार. मिथुन राशी म्हणजे एकंदरीत 2025 हे मिथुन राशीला 2025 चांगलं आहे, खूप चांगलं. बरं, असं आपण का म्हणतो बरं या राशीसाठी हे चांगलं? म्हणजे कुठले ग्रह असतात जे कारक किंवा निवारक, जे त्याच्यावरती इतका इफेक्ट करतात, म्हणून आपण म्हणू शकतो की या राशीला हे वर्ष चांगले, किंवा असं थोडक्यात समजावून सांगू शकतो? आता काय होतं, जे मेन प्लॅनेट आहे शनी, गुरु, राहू आणि केतू, बाकीचे प्लॅनेट प्रत्येक महिन्याला चेंज होतात. बरोबर. पण ह्या 4 प्लॅनेटवर अख्खं वर्ष निघतं व्यवस्थित. गुरु तुमचा कोण आहे? वैवाहिक जीवनाचा कारक आहे. बरोबर. शनी तुम्हाला एक स्टॅबिलिटी देतो, स्थैर्य देतं. जे की राहू केतू तुमचं मन, राहू म्हणजे हेड आणि केतू म्हणजे टेल, म्हणजे राहू तुम्हाला नको ते गोष्टी घालतं डोक्यामध्ये, आणि केतू काय म्हणतं, तू लोभ करू नको, मागे मागे मागे. केतूला लोभच आवडत नाही ना, केतू स्पिरिच्युअल आहे. बरोबर. मग ह्या 4 ग्रहांवरतीच वर्षाचं पण प्रॉपर एक प्रिडिक्शन आम्ही काढतो, कारण ते ग्रह पण खूप एक 18 महिन्याने राहू केतू चेंज होतात. शनी तुमचा प्रत्येक वेळेला 2.5 वर्षांनी चेंज होतो. मग त्या पद्धतीने आम्ही लोकांना प्रिडिक्शन देतो. बरं. आणि हे वर्ष जे आहे ते शनीचं वर्ष आहे, मंगळाचं वर्ष आहे. आणि मग त्याचे जे रिलेशन आहेत या ग्रहांशी, त्याच्यावरून हे सगळे प्रिडिक्शन्स आहेत. हो. म्हणजे ते प्रेक्षकांच्याही लक्षात यावं असं. ठीक आहे. मिथुन राशीबद्दल आणखीन काही सांगता येऊ शकते?
त्यांचे मिथुन योग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मिथुन राशीला आता योग तेच आहेत की बाहेर गावचे योग भरपूर जास्त आहेत. बरं. त्यामुळे इवन हे मास मीडिया ह्याच्यामध्ये खूप जास्त ही लोक तरक्की करणार आहेत. जे पण कोणी असतील मिथुन राशीवाले जे मास मीडियावर किंवा सोशल मीडियावर आहेत त्यांना असं वाटेल की ह्या वर्षात आपण खूप फेमस झालो, खूप लोकांपर्यंत गेलो आहे. हा, मग हे वर्ष खूप चांगलं आहे. भाग्यात शनी आला, फक्त मेहनत करायची तुम्हाला. मेहनतीने तुम्हाला 100% इवन पुढची ह्या वर्षामध्ये ज्यांना मुलं बाळं नाहीयेत, ज्यांची लग्न ठरत नाहीयेत, त्यांना तर दी बेस्ट वाला योग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मार्च नंतर तुम्हाला जाणवायला भेटणार की अचानक ठरलं सगळं, अचानक झालं सगळं आयुष्यामध्ये. ही कंडिशन म्हणजे मे जे की मिथुन रास. लॉटरी लागणार आहे थोडक्यात Yes. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. हो. ओके. पुढची रास कर्क राशी. ऑलरेडी ह्याने शनीची दह्या काढली जे की 2.5 किंवा लहान पनोती म्हणू आपण, शनीची पनोती काढली 2.5 वर्षाची. त्यांना काहीच सुधरतच नव्हतं. म्हणजे काय होतंय, काय चाललंय, नुसते बघत होते किंवा खूप स्ट्रेस होता, मन चंचल होत होतं किंवा त्यांना जी कामं करतात ती कामं पण त्यांची होत नव्हती. करायला जातात एक काम होतंय हातातून तिसरंच काम, ही कंडिशन होती. तर ही कंडिशन आता सगळी तुमची म्हणजे स्थिर स्थावर होणार आहे 29 मार्च 2025ला. तोपर्यंत थोडंसं 19-20 राहणार, पण त्यात पण चांगली फळं भेटणार. इवन इथून पुढचा त्यांना खूप गोल्डन पिरियड असणार आहे. कर्क राशीवाल्यांच्या आयुष्यामध्ये घर, गाडी हे मार्च नंतर येण्याचे प्रबळ योग आहेत. किंवा कर्क राशीवाल्यांना एक फॅमिली ट्रिप चांगली होण्याचे पण योग आहेत. कर्क राशीवाल्यांना जे की आतापर्यंत टेन्शन होतं ते सगळं जाऊन स्वतःसाठी ती माणसं आता विचार करणार आहेत की आम्हाला आता काय करायचंय. बऱ्यापैकी 2.5 वर्षात त्यांना सगळं दिसलंय, कोण कसं आहे, पैसा असल्यावर आपली इमेज काय, पैसे नसताना आपली इमेज काय, हे सगळं कळलंय. बऱ्यापैकी कर्क राशीवाल्यांना भाऊबंदकीचा आणि मित्र परिवाराचा त्रास होणार आहे 2025 मध्ये. तर त्यांनी खूप गोष्टी ह्या डोळस करा, कोणावर पण विश्वास ठेवू नका. अगदी कुठलेही कागदपत्र करताना हे प्रॉपर वाचून मग त्याच्यावर साईन करा. उगाच माझा भाऊ आहे त्यांनी आणून दिलंय, माझा मित्र आहे विश्वास आहे केलं नाही, अडकण्याचे चान्सेस होणार. ह्या काळामध्ये तुम्हालाच तुमचीच माणसं मागे खेचणार आहेत. कारण आता 2.5 वर्ष काहीच काम नव्हतं, आता कुठेतरी माणसांना नवीन काम त्यांचं दिसणार आहे. तर मग असं होणार ना, बाबा कुठे चाललाय हा बाबा, ही कंडिशन बघवणार नाही. येस. त्यामुळे ती घरातल्या पासून यांना दिसणार आहे. जी जवळचे मित्र आहेत ते पण त्यांना कळणार की हे अचानक आधी तर अशी नव्हते, आता का असे झालेत बाबा. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जो वाईट काळ भोगलेला आहे आणि इथून पुढे त्यांचं चांगलं शनी आहे ना, 2.5 वर्ष जेवढं त्यांनी घालवलंय तेवढं तो त्यांना अगदी 2-3 महिन्यात सुद्धा देणार. त्यांचे डायरेक्ट टॉप लेवलचे व्यवहार होणार आहेत, मोठे मोठे. आता ह्या जे की आर्मी म्हणा, मिलिटरी म्हणा, तिथे जे कोणी असतील त्यांचे प्रमोशन फटाफट होतील. जे की खूप वर्ष अडकून पडले होते, जे की विजाची कामं ज्यांची होत नव्हती ती फटाफट मार्गी लागतील. जे की जे लोक जमीन व्यवहारांमध्ये आहेत त्यांचे एखादाच असा जमिनींचा जॅकपॉट लागेल की 2.5 वर्ष जेवढं नव्हतं कमवलं ते एकदम कमवून बसले. ही कंडिशन 100% होणार आहे. फक्त यांनी भावकीपासून जी की भाऊबंदकी आणि मित्रपरिवार ह्यांच्यापासून लांब राहायचंय. आणि जे की कर्क राशी वाल्यांचं राहायचं म्हणजे ब्लाइंड ट्रस्ट ठेवायचा नाही. म्हणजे जेवढाच तेवढं आपली गुपित कुणालाच सांगायची नाही. ते एकदम त्यांनी क्लिअर टायटल करायचं त्या गोष्टींशी. आणि जे की प्रेम प्रकरणामध्ये म्हणाल तर फसवणूक होण्याची शक्यता कर्कवाल्यांसाठी. कारण कर्क राशीवाले अशी रास की ती लगेच एखाद्यामध्ये गुंतते, चंचल आहे ना, त्यांना कळत नाही, समोरचा बोलतोय भाळून जातात, त्यांना असं वाटतं हेच पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे लग्न करताना सुद्धा, लग्न जमवताना सुद्धा जे विवाह इच्छुक लोक आहेत त्यांनी डोळस विचार करायचा, हे खरंच करायचंय का आपल्याला. इमोशनली होऊन विचार कुठलाच करू नका आणि फसवणूक करून घेऊ नका आपली स्वतःची. जे जुनं आहे, तुम्ही एखाद्या माणसाला ओळखताय आणि त्याच्यावर तुम्हाला जेवढा विश्वास आहे तेवढा नवीन माणूस त्याचा पण विश्वास तेवढा गेन करा. लगेच कोणावर विश्वास ठेवू नका. बाकी ऑल ओव्हर 2025 खूप चांगलं असणार आहे कर्क राशीवाल्यांसाठी. हा, त्यांनी हनुमानाची भक्ती करणं गरजेचं आहे. इवन त्यांनी थोडंसं आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून जरी आंघोळ केली तरी त्यांना खूप सुपर परिणाम दिसून येईल. गंगाजल म्हणजे कुठे आता जे आपल्या बाजारात मिळतं? येस, ते पण चालेल. किंवा तुमच्याकडे नदीचं कुठला चांगला असेल ते मग तेही चालेल. आणि बाकी त्यांनी गुळ खाऊन, म्हणजे गुळ हा सगळ्यांनीच खावा मला असं वाटतं. गुळ खाऊन सगळ्यांनीच घराबाहेर पडा. काय कारण आहे गुळ खाण्याचं? मंगळ आहे ना, गुळाला रिप्रेझेंट करतो मंगळ. गुळ खाल्ल्याने, हा, मंगळ म्हणजे काय, हनुमानाचा, हनुमानच स्वामी आहे ना. हनुमानाला तुम्ही गुळ द्या, चणे द्या,
हनुमान खुश होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल 2025 मध्ये गुळ चणे सगळ्यांनी खावे. Yes. म्हणजे मंगळ तुमचा तुमचा प्रसन्न top. राहील. Yes. हो. आणि तो प्रसन्न राहिला तर 2025 प्रसन्न जाईल. 100%. Okay, खूप छान. म्हणजे आपण काय करतोय, प्रत्येक राशीला काय चांगलं काय वाईट हे सगळं सांगतोय आणि ओव्हरऑल त्या लोकांनी काय रेमेडीज केल्या पाहिजेत म्हणजे हे वर्ष चांगलं जाईल हे सुद्धा सांगतोय. खूप छान पॉडकास्ट सुरू आहे ना. कर्क राशीचा अजून एक बोलू का? हा बोला. आरोग्याचा. हा. कर्क राशीला आता आरोग्याचे पण त्रास गेले 2.5 वर्ष खूप होते. अष्टमातल्या शनी त्यांचे सगळे आजार सुद्धा आता घालवणार आहे. त्यामुळे कर्क राशीवाल्यांनी एक लक्षात ठेवायचं की खाण्यापिण्यावर फक्त व्यवस्थित कंट्रोल नियंत्रण ठेवायचं, टायमिंगशीर जेवायचंय ते महत्वाचं आहे आणि कामही त्यांची पटपट होणार आहेत आणि काही टेन्शन जास्त घ्यायचं नाहीये. फक्त काम आणि आपण आणि जी काही गुपित आहेत ती आपल्याकडे, कोणाला पटकन सांगायचं. कर्क राशीची एक अंडरलाईन मला तुमच्या सांगण्यातून सांगावीशी वाटते प्रेक्षकांना की ब्लाइंड ट्रस्ट ठेवू नका. येस. तुम्ही आणि तुमचं काम देव तुम्हाला भरभरून देणार आहे, इतरांच्या भानगडीत पडू नका. येस, ही त्याची अंडरलाईन आहे. हो. ओके, खूप सुंदर. मग पुढची रास कर्क झाली. सिंह. हा, सिंह. सिंह राशीला पण जो की 2025 आहे ते खूप चांगलं असणार आहे, वाईट नाहीये. ह्यांचं वैवाहिक जीवन थोडंसं चांगलं होणार आहे. म्हणजे जे की आता त्याच्यामध्ये खूप क्लॅशेस होते किंवा वेळ देत नव्हते, खूप इगोइस्टिक होते, त्यामुळे बऱ्यापैकी ह्या गोष्टी चांगल्या होणार. इव्हन जे लोक राजकारणात आहेत थोडं स्ट्रगल त्यांना करावं लागणार आहे सिंह राशीच्या लोकांना. स्वतःचं मत पटवून देण्यासाठी थोडं स्ट्रगल आहे, पण बऱ्यापैकी मार्च नंतर बऱ्याच गोष्टी सुटेबल राहणार आहेत. इव्हन घर घेण्याचे योग ह्यांना चांगले आहेत किंवा बाहेर गावी जाण्याचे योग ह्यांना चांगले आहेत. इव्हन मार्च नंतरचा काळ आणि ऑगस्ट नंतरचा काळ तर अगदीच चांगला राहणार आहे ह्यांच्यासाठी. इव्हन सिंह राशीवाल्यांची जे विवाह इच्छुक लोक आहेत त्यांची विवाह मात्र पटकन जुळणार नाहीयेत, कारण ऑलरेडी सूर्याची रास त्यांना चॉईस खूप लागते किंवा त्यांचं असं असतं की मला पाहिजे ते पाहिजेच आहे बाबा. तडजोड केली, कॉम्प्रोमाइज केला तर विवाह पण जुळतील, पण ह्या वर्षात शक्यतो योग त्यांचे फार कमी दिसत आहेत मला. नेक्स्ट इयर मध्ये खूप आहेत, 26 मध्ये, पण 25 मध्ये तेवढे नाहीयेत. त्यामुळे थोडंसं एक दमधीर घेऊन 26 मध्ये लग्न केलं तरी हरकत नाही. पण ज्यांना मुलं बाळं नाहीयेत त्यांना योग आहेत, ह्या वेळेला तुम्ही ट्राय करू शकता. एखाद्या वेळेला डॉक्टरांकडे पण जाऊन गोष्टी होऊ शकतात, मग ती पण कन्सेप्ट त्यांनी करावी. डॉक्टरांकडे जाऊन मग तुम्ही चान्स घेतला तरी काही हरकत नाहीये. बऱ्यापैकी ह्या लोकांनी फक्त त्यांचा इगो, राग हा साईडला ठेवायचा. हा जर साईडला हा पूर्ण वर्ष ठेवला, कारण मंगळाचं वर्ष आहे आणि सूर्य पण आहे, मंगळ सूर्य दोन्ही आगच आहे. म्हणजे बोलताना थोडासा जर समोरच्याला हे करून विचार केला तर मग खूप गोष्टी चांगल्या होणार, तर मग भडका स्फोटच मग तिकडे. मग त्यामुळे दुसऱ्यांच्या मनाचा विचार जर हे असतील तर सूर्य आणि मंगळवाले शांत राहायचं, पर्याय नाही. कारण मंगळवालं अग्रेशन खूप दाखवणार, सूर्यवाला दाबणार त्याला. तो सूर्य आहे ना, तो कोणाचा ऐकून नसतो घेत. मंगळ किती कोणी कुठल्याही ग्रहाने कितीही उड्या मारू दे, सूर्य नाही कोणाला ऐकून घेत. सूर्याला पटलं नाही, इग्नोर करतो तो, बोलत पण नाही. मग जास्त त्यांचा तोच प्रॉब्लेम असतो. किंवा सूर्य मंगळवाले नवरा बायको असतील तर तुम्हाला जाणवेल ना, मग सूर्यवाला शांतच होऊन जातो, मंगळवाला नुसता बोलत असतो. पण सूर्यवाला काय बडबडायचं बडबड, शेवटी मग आपल्यालाच वाटतं की किती बोलणार, ही कंडिशन असते. थोडक्यात सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा इगो त्यांना जास्त असतो. त्यांच्याप्रमाणे त्यांना कामं करायला आवडतात. इव्हन घरात पण त्यांना असं वाटतं की माझंच सगळ्यांना ऐकलं पाहिजे सगळ्या गोष्टी. येस, मग ती कंडिशन आहे. त्यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी चांगलं आहे. मान सन्मान खूप चांगला वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होणार आहे, पदोन्नती भेटणार आहे, एखादं प्रोजेक्ट चांगलं ह्या लोकांना भेटेल. करिअर करणाऱ्या मुलांसाठी कॉन्सन्ट्रेशन ह्या वर्षात खूप चांगलं लागणार आहे. इव्हन ज्यांना आर्मी, मिलिटरी, गव्हर्नमेंट ठिकाणी जायचंय तिथे 100% ह्यांचं काम होणार आहे. पण फक्त एक म्हणतात ना कॉन्सन्ट्रेशन, त्यांनी फक्त स्वतःच्या गोष्टींवर केलं तर सगळं अचीव्ह करू शकतात. हे झालं सूर्य राशीविषयी. आणि आपण यांना रेमेडी नाही सांगितलं. रेमेडीमध्ये ह्यांनी सूर्याची उपासना करायची रेग्युलर. त्यांनी जेवढं त्यांचं वय आहे तेवढ्या वेळेला त्यांनी गायत्री मंत्र जरी जाप केला, आता एखाद्याचा असेल 10 वर्षाचा मुलगा असेल तर त्यांनी 10 वेळा गायत्री मंत्र स्वतः मनातल्या मनात जाप करायचा आणि रोज गुळ खाऊन कामाला पडायचे बाहेर. आणि आदित्य हृदय स्तोत्र कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप चांगलं. ह्यांनी रेग्युलर जरी वाचलं किंवा ऐकलं तरी 100% ह्यांना चांगला फायदा होणार. आणि सूर्याची उपासना म्हणजे अर्घ्य वगैरे देऊ शकतो. अर्घ्य ते दिलं तर एकदम चांगलं, पण हल्ली लोक बिल्डिंग मध्ये राहतात, मग कसं देणार, काय देणार. मग मी त्यांना सांगते की तुम्ही घरातनं बाहेर जरी लवकर पडला तर सूर्याला एक नमस्कार करू शकता, त्याकडे जेव्हा दिसेल तेव्हा ती कंडिशन केली तरी हरकत नाही.
ओके, खूप सुंदर. ते झाले सिंह राशीबद्दल. आता पुढची रास कन्या. कन्या. कन्या राशीला पण ऍक्च्युली 2025 खूप चांगलंच आहे. फक्त त्यांचा हाच प्रॉब्लेम राहणार की कामाच्या ठिकाणी खूप ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळे त्यांना समजणारच नाही कुठलं काम आम्ही घ्यावं. ही कंडिशन राहणार आहे. बऱ्यापैकी ह्या म्हणजे वर्षात ते खूप शॉपिंग पण करणार आहेत कन्या राशीवाल्या. त्यांना आवड पण असते कन्या राशीवाल्यांना शॉपिंगची. ते शॉपिंग खूप होणार आहे. मास मीडियामध्ये कोणी असेल तर त्यांना फायदा खूप चांगला होणार आहे कन्या राशीचा. कन्या राशीचं ह्या काळामध्ये व्यवसाय नवीन स्थापन करू शकतात. काहीतरी त्यांना असं वाटेल की मला करायचंय व्यवसाय, लगेच होणार त्यांचा तो. मग त्या दिशेने पावलं टाकली तर त्यांचं ते पण काम चांगलं होऊ शकतं. मुलाबाळांविषयीचं पण हे वर्ष खूप सुंदर आहे, कारण मुलं बाळ पण राहण्याचे चान्सेस आहेत. विवाह इच्छुक जी लोक आहेत त्यांना फक्त एकच आहे की ह्या वर्षात त्यांनी थोडंसं कॉम्प्रोमाइज करायचंय. ह्या राशीला पण खूप अशी सवय असते की कम्फर्टच पाहिजे, सगळं नीटच पाहिजे, थोडंसं असतं त्यांचं. मग इथे तडजोड करायची आणि विवाहात जुळण्यात पण दोन्ही फॅमिलीमध्ये वाद सुद्धा होणार आहे. अच्छा. मग ते वाद जरी झाले तरी चालतील, पण तुमचं फ्युचर चांगलं असणार हे पण तेवढं 100%. त्यामुळे थोडंसं तडजोड करून जर ह्यांनी विवाह त्यांचा केला ह्या वर्षात तर 100% पार पडणार आहे. आणि ह्या वेळेला तुमचा जोडीदार म्हणजे कन्या राशीचा जो कोणी जोडीदार मेल फिमेल असेल तो त्यांना असं वाटेल की खूप असं बोलायला लागलाय मला अचानक, जे की आधी ह्यांचं असं रूप नव्हतं पाहिलं. बोलायला लागलाय म्हणजे रागाने बोलणार. रागाने. अच्छा. रागवायला लागला किंवा एक वेगळी म्हणजे पर्सनॅलिटी त्यांना वेगळी जाणवणार. बरं. मे मध्ये जोडीदाराविषयी कन्या राशीच्या लोकांना नवऱ्याची किंवा बायकोची पर्सनॅलिटी एक वेगळी वाटू शकते की आधी बोलत नव्हती आणि आता बोलते. पण मग त्याचा काही विचार करू नका, मनात त्यांच्या काही नसणार आहे. त्यामुळे तिथे नाहक वाद करून गोष्टी बिघडवू नका, ती कंडिशन आहे. आणि मार्च नंतर ह्यांना परदेश गमन पण दिसतंय. इव्हन ज्यांना वेगळं राहायचंय, खूप लोकांना असं आहे ना की कामासाठी नवरा तिकडे तर मी इकडे, मग तेही होणार आहे. किंवा एकत्र एक नवरा बायको राहू शकतात. अगदीच तुम्हाला घराचं सुख पण ह्या वर्षात खूप चांगलं आहे. इव्हन जमीन घेण्याचे योग भरपूर ह्या लोकांना दिसत आहेत मला. रिअल इस्टेटचे योग आहे. येस, हो. ओके, हे झालं कन्या राशी विषय. आपण यांना रेमेडी एक सांगूयात म्हणजे ज्याच्यामध्ये यांचं हे वर्ष सुखकारक राहील. कन्या राशीने दर बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा. आणि अगदीच त्यांनी गुळ जरी खायला दिला गाईला तरी मंगळ त्यांचा असाही स्ट्रॉंग होणार आहे. आणि मुळात आता ह्यांचं तेच आहे की बोलण्यावर कंट्रोल ह्यांनी केलं पाहिजे, एवढीच गोष्ट आहे. कारण कन्या राशीची लोक फटकन बोलून जातात आणि मग ते समोरच्याला लागतंय काय काही यांना फरक नाही पडत. पण ते खरी बाजू दाखवतात. कन्यावाले खरी पण बाजू दाखवतात, पण ते समोरचा बरोबर त्या पद्धतीने घेत नाही. त्यामुळे थोडंसं बोलण्यावर कंट्रोल आणि रागावर कंट्रोल ह्या दोन गोष्टी यांनी सांभाळल्या की 2025 त्यांचं खरंच खूप सुपर जाणार आहे. फक्त विवाहाचे योग कमी आहेत. विवाहाचे योग कमी नाही, कॉम्प्रोमाइजच करायचं. बरं. ह्या वर्षात जर करायचंय तर कॉम्प्रोमाइज करावं लागणार, नाही तर थांबायचंय. हा. इव्हन प्रेम प्रकरण पण ज्यांचे आहेत तिथूनही त्यांना फॅमिलीतून वाद होऊनच मग लग्न होणार आहे. पण वाद करून लग्न झालं तरी सुखी आयुष्य असणार आहे दोघांचं पण. त्यामुळे त्या वादाकडे तेवढं लक्ष देऊ नका. तुमच्या दोघांचा मला हे म्हणायचं कारण ते काही योग आहेत ते होणारच आहे. त्या दोघांची अंडरस्टँडिंग. तुम्हाला करायचंय ना तर मग हो मला आवडले करायचं, भले ते त्यांचं काय पण करतील. मिया बीबी राजे तो क्या करेगा काजी, ही कंडिशन त्यांच्या बाबतीत ह्या वेळेला खूप जास्त आहे. ओके, हे झालं कन्या राशी विषय. आता पुढच्या राशीकडे येऊयात आपण. तुळा राशीचं जे आता आहे 2025 हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे. वाईट त्यांना पण जाणार नाहीये, कारण पंचमात त्यांचा शनी येतोय. पंचमात शनी आल्यामुळे ब्रेकअप ह्या राशीचं खूप होणार आहे. किंवा ह्यांना बऱ्यापैकी एक खरे चेहरे दिसतील त्यांच्या पार्टनर बरोबरचे. किंवा वैवाहिक जीवनामध्ये जाणवेल की नवरा लक्षच देत नाही, किंवा बायको नवरा म्हणेल बायकोच लक्ष देत नाही. हे थोडेसे नॉर्मलचे वाद राहतील, पण तरी पण अभ्यासाच्या दृष्टीने हा काळ खूप सुंदर आहे. म्हणजे जे विद्यार्थी असतील किंवा जी लोक काम करता पण PhD करतायत, डॉक्टरेट करतायत, त्यांना खूप खूप सुवर्ण संधीचा काळ आहे. इव्हन ज्यांना गव्हर्नमेंटसाठी एक्झाम द्यायला धडपडतात इतके वर्ष कामच बनत नाहीये, त्यांचं 2025 मध्ये काम होणार, ती कंडिशन आहे. इव्हन 2025 मध्ये ज्यांना बाहेर जायचंय शिक्षणासाठी त्यांना खूप चांगली संधी आहे. त्या संधीचा त्यांनी मोबदला पण घेतलाच पाहिजे. आतापर्यंत कसं होतं की डॉक्युमेंटरी काहीतरी प्रॉब्लेम होतो, विजाच होत नाहीये, हेच होत नाहीये, तर तसं काही होणार नाहीये. अचानक त्यांना खूप गोष्टी फटाफट भेटतील. इव्हन आता नातेसंबंधांमध्ये बघितलं तर इच्छेमध्ये थोडंसं हळूहळू गोष्टी होतील, पण भेटतील सोन्याहून पिवळ्या. इव्हन ज्यांच्या आता लग्नाचे योग आहेत त्यांना
तर विवाहाची संधी एक नंबर आहे. मनासारखं भेटेल आणि होऊनही जाईल. प्रेम प्रकरण ज्यांची आहेत त्यांनी सगळ्यांनी घरी सांगून टाकत, सगळ्यांची लग्न होणार आहे. जे की घाबरत होते आतापर्यंत कसं करू, मग घरातले हो म्हणतील की नाही, तर नाही, आता हो म्हणणार आहेत तुम्हाला. तुम्ही सांगून टाका. आणि बऱ्यापैकी ह्या वर्षामध्ये घराचं पण सुख ह्यांना आहे, कारण मंगळाचंच वर्ष आहे. त्यामुळे मंगळाच्या वर्षामध्ये जास्त तुम्हाला प्रॉपर्टी खूप घेणारी लोक भेटणार, विकणारी पण तेवढीच भेटणार आहेत. पण ह्यांनी जुनी प्रॉपर्टी विकून नवीन प्रॉपर्टीच्या भानगडीत पडायचं नाही. फ्रेश प्रॉपर्टी घ्यायची, चांगली म्हणजे म्हणतात ना काय काय वेळेला की हे हाय म्हणून ते विकतोय आणि डाऊन पेमेंटसाठी पैसे देतोय, तसं करू नका. नवीन घ्या, बँकेचं लोन करा, चालेल, पण जुनं विकून ते देऊ नका. ती कंडिशन आहे. आणि ह्या वर्षामध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह गोष्टी त्यांना बघायला भेटतील, फक्त एक प्रेम प्रकरण सोडलं तर. मग त्यामुळे कुठल्याही प्रेमाच्या ह्याच्यात अडकू नका. आपण आणि आपला अभ्यास किंवा आपण दोन कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी ऐकतोय मी तरी, की म्हणजे जे प्रेम प्रकरणात आहेत त्यांचे लव्ह मॅरेज होणार आहेत, हो, पण प्रेम प्रकरणामध्ये जे आता आहेत ना, जे की करू, काय काय मुलं असं म्हणतात ना की थांब आपण बघू, घरातल्यांना सांगतो, ज्यांना होल्डवर ठेवलंय. शनी आला ना पंचमात, तुम्हाला तो खरं रूप दाखवणार आहे. बरोबर. मग पंचमात शनी आला तर ती गोष्ट होणार आहे. किंवा ह्या काळात असं पण होईल, जी लोक नुसतीच म्हणतात लग्न करायचं, पण त्यांचे खरे फेस पण तुम्हाला दिसणार आहेत. मग ते ह्या वर्षात पुढच्या वर्षात सांगून टाकणार, नाही जमणार अहो मला, धोका देतोय की काय, हे सगळं समजणार. म्हणजे लव्ह बर्ड साठी हे वर्ष तुळासाठी चांगलं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे. आणि व्यावसायिक लोकांसाठी पण चांगलं आहे. आता तुळा राशीमध्ये जे कोणी मेकअप आर्टिस्ट वाले असतील, जे कोणी हेअर स्टायलर असतील, जे कोणी शुक्राचं कुठलंही कलेचं काम करतात, त्यांना खूप फायदा आहे. लांब लांबची कामं भेटणार, इव्हन लांब लांबचे प्रवास होतील, नवीन ओळखी होतील, ओळखीतनं कॉन्टॅक्ट चांगले क्रिएट होतील. त्यामुळे 100% तुम्ही करिअरकडे लक्ष द्या, मी तर म्हणेन. कारण शनी मणी पण देतो माणसांना. नुसतंच तुम्ही जर म्हणाल प्रेम 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 काही पैसा देत नाही कोणाला, प्रेम भाकर देत नाही. येस, शनी पैसा देतो, तर शनीला तुम्ही खुश करा आता. अच्छा. आणि या लोकांसाठी ह्यांनी होईल तेवढा हनुमान चालिसा रोज रात्री ऐकायची, आणि जेवढं होईल तेवढी हनुमानाची उपासना किंवा ओम हनुमतेय नमः हा मंत्र त्यांनी कंटिन्यू जाप करायचा. सकाळ संध्याकाळ जरी 10 मिनिटं जाप केला, किंवा 108 मण्यांची माळ जी असते रुद्राक्षाची, त्यांनी घेऊन केला तरी दी बेस्ट एकदम होईल. आणि जमेल एवढं त्यांनी व्यायाम, योगा ह्या काळात खूप करायचा ह्या लोकांनी. कारण कसं होतं, डिप्रेशन आलं की माणसाचं डोकंच चालत नाही. कदाचित एखादा आता व्यायाम करणारा माणूस ह्या गोष्टी विसरून जातो पटकन, झोप पटकन लागते. त्यामुळे ह्यांनी व्यायाम, योगा करणं फार गरजेचं. शरीर थकवण्याच्या गोष्टी करायच्या. येस, मन थकवण्याच्या. खूप छान. आता पुढची राशी वृश्चिक राशीला पण आता 7.5 वर्षाची काढली, खूप भयान काढली आहे. म्हणजे खूप त्रास झालाय त्यांना त्या 7.5 मध्ये. कुटुंब उद्ध्वस्त झाले. 29 मार्च 2025 पर्यंत. 29 मार्च. ओके. खूप कुटुंब, खूप लोकांची उद्ध्वस्त झाली, डिव्होर्स खूप झाले या लोकांचे. बऱ्यापैकी 2012 पासून बिचारी झेलतायत. म्हणजे इतका त्यांना त्रास झालाय. इव्हन घरातली पण लोक हा काय करूच शकत नाही, हे टॅग त्यांना फ्री मध्ये लावलं पण होतं. पण आता बऱ्यापैकी गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या होणार आहेत, खूप चांगल्या होणार. जेवढा तुम्ही त्रास काढला तेवढा शनी तुम्हाला 100% देणार आहे. एक विश्वास ठेवा शनिदेवावर आणि प्युअर राहा, कामं प्युअर करा. कुटुंबाचं प्रेम आता त्यांना खूप बघायला भेटेल चांगलं. त्यांना अचानक असं वाटेल की ही माणसं अशी पहिली माझ्याशी वागवते आणि ही ती खरीच माणसं आहेत का. अगदी ऑफिसमध्ये पण जी वरिष्ठ ज्या लोकांना त्रास देत होते ती लोक पण म्हणतील हा नक्की माझाच बॉस आहे ना, हा अचानक एवढा कसा चेंज झाला. तर ही कंडिशन राहणार आहे. ह्या काळामध्ये परदेशात IT वाले जे कोणी असतील त्यांना खूप संधी भेटणार आहे चांगली, बाहेरगावी जाण्यामध्ये. जॉब चेंज फार होतील, परिवर्तन खूप चांगलं कराल. इव्हन प्रॉपर्टी वाईज कामं खूप चांगली घेतील. पण राग, वृश्चिक मंगळाची रास आहे, राग ह्यांना भरपूर आहे. किंवा एक खुनशी माइंड असल्यामुळे डोक्यात बऱ्याच गोष्टी पण साठवून ठेवलेल्या आहेत. डंख मारायचं अजिबात तसं करून देऊ नका. गोष्टी सोडा, नवीन आयुष्य सुरुवात करा. येस, आणि हेच गरजेचं आहे. आपल्यालाही त्रास नाही झाला पाहिजे आणि समोरच्याला नाही. आहे तो करता करविता देणार आहे. आपण न्यायाधीश नाही बनायचं. म्हणून सुरुवात नवीन चांगली करा. सुरुवात केल्यावर सगळं नीट होणार आहे. ह्यांचे प्रॉपर्टी लेवलची जी काही कामं असतील ती पण त्यांची खूप चांगली होणार आहे.
विद्यार्थ्यांना पण आता जाणवेल की एकाग्रता लागतीये, आजारी पडत नाहीये. किंवा विद्यार्थी वर्ग आता हल्ली सतत आजारी असायचे, सर्दीचे, खोकलाचे, तापचे. आता एकदम ते स्ट्रॉंग राहणार आहेत. आता त्यांना जाणवेल की आता काहीच नाही, पहिलं आम्हाला त्रास झाला पण आता नाहीये. तर ती कंडिशन राहणार आहे. इव्हन जे की गव्हर्नमेंटमध्ये आता जे मिलिटरी आर्मीसाठी ट्राय करतायत त्यांना ह्या वर्षात 100% चांगले चान्सेस आहेत. किंवा येस, वृश्चिक राशीला. आणि बऱ्यापैकी तेच आहे की सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. फक्त जुना काळ विसरून नवीन सुरुवात चांगली करायची, बिगिनिंग चांगली करा आयुष्याची. हा विचार करू नका की मी ह्याला बघीन त्याला बघीन, नको. हेच मी त्यांना सांगेन. बदला घेण्याच्या भानगडीत बदला नाहीच घ्यायचा. बदला घेणारा शनिदेव आहे ना, त्याच्यावर सोडा. आता तुमचा जर काळ चांगला येतोय तर मग तुम्ही ह्या काळामध्ये चांगल्या गोष्टी करा. बरोबर. ती कंडिशन आहे. म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांनी सगळं काही विसरून नव्याने सुरुवात केली तर त्यांना भरभरून यश हे 2025 आणि भेटणार, खूप भेटणार आहे. त्यामुळे मार्च नंतर सगळ्याच गुरु पण त्यांच्या फेवरमध्ये. किंवा खूप लोक वृश्चिकवाली अशी पण आहेत की हॉटेल लाईनच ओपन करतील मनात आलं म्हणून. तिथे सगळंच त्यांना छान असेल. किंवा बिझनेस यश मिळणार आहे 100%. वृश्चिकवाल्याने साधं कॅफे जरी टाकलं मार्च नंतर तरी ते चालणार. वडापावची गाडी जरी टाकली तरी चालणार आहे. त्यामुळे काहीतरी बिझनेस माइंडेडच असतात ही लोक. फक्त काम हे त्यांना भांडवल गोळा करण्यासाठी करावं लागतं, स्ट्रगल करावं लागते. पण आता बऱ्यापैकी मुळात त्यांना कुटुंबाचा सपोर्टच इम्पॉर्टंट आहे ना. इथे कुटुंबाचा सपोर्ट भेटतोय, तिकडे त्या अर्ध्याला 50% जिंकलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी 2025 मध्ये कुटुंब सांभाळून गोष्टी करा. खूप छान. यांना काही रेमेडी किंवा ह्यांना तेच की गुळ खायचं आणि शनिवारच्या रात्री हनुमानाला जायचं आणि तिथे बसून हनुमान चालीसा वाचायची. हनुमानाच्या समोर बसून, तिथे बसून मंदिरात बसून हनुमान चालीसा यांनी वाचायची किंवा ऐकायची. त्या आवारात थोडा वेळ फिरायचा हनुमानाच्या आणि मग घरी यायचं. बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी. गुळ मात्र 2025 मध्ये सर्वांनी विकत घेऊन घरी ठेवा आणि रोज दान पण करा. गुळाचं दान खूप चांगले. अगदी कोण एखाद्याला आता हल्ली कलयुग आहे, एखाद्याला दिलं तरी काहीतरी वेगळं वाटतं. त्यापेक्षा सरळ आपल्या गाईला खाऊ घातला तरी काय हरकत नाही. बरं, ठीक आहे. हे झालं वृश्चिक राशीबद्दल. आता पुढची रास धनुराशी. धनुराशीला आता लहानपणोती लागणार आहे. शनीची वक्रदृष्टी 2.5 वर्षाची. पण घाबरून जायचं काम नाहीये. त्यांना काही असा मोठा प्रॉब्लेम होणार नाहीये. एक कौटुंबिक त्रास होऊ शकतो. कधी लागणार आहे? 29 मार्च 2025 पासून. 29 मार्च 2025 पासून. तर ह्या काळात त्यांना असं इव्हन आतापासूनच जाणवेल की लेझीपणा आलाय, कामच काही बनत नाहीये, काम करण्याची इच्छाच होत नाहीये. ही कंडिशन. किंवा पोटाचे त्रास वाढले असतील, पायांचं दुखणं वाढलं असणार आहे, ऍसिडिटीचा त्रास वाढला असणार आहे. तर ही 2.5 वर्ष त्यांना वाईट नाही जाणार आहेत. फायनान्शियली खूप चांगलं राहणार आहे. प्रमोशन पण होणार, कामाच्या ठिकाणी उन्नती होणार आहे, अवॉर्ड पण भेटणार. फक्त आरोग्य त्रास देऊ शकतं. आणि जे की कौटुंबिक विवाद, ज्यांच्या कोर्ट कचेऱ्या आहेत त्यांच्या चालण्याच्या पण रदाळीवर, चालण्याच्या पण ह्याच्यावर राहतील. ज्यांना असं वाटतंय की नाही आता चालवायची, ते लोक बॅकअपला पण येतील की मला तर नको आता. ही पण कंडिशन आहे धनुराशीची. ह्या राशीच्या लोकांना एकतर त्यांनी धार्मिक स्थळी जाणं खूप गरजेचं आहे, जे की तिकडे पीसफुल भेटेल. एकतर जिद्दी रास आहे, आणि जिद्दी रास असल्यामुळे ह्यांचंच खरंही करणार. त्यामुळे तुम्ही थोडंसं वरिष्ठांचं पण ह्या वेळात ऐकलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी सगळ्यांबरोबर खूप चांगलं जुळणार आहे आणि बऱ्याच गोष्टी. पण कसं होणार, घरी आल्यावर ह्यांना नको, कंटाळा येणार की घरात नको, एकटं राहायचं कुठेतरी. ही कंडिशन राहणार. इव्हन ही लोक पण आता कामानिमित्ताने बाहेर पडणार आहेत. कोणाला 12वी झाले की कोणी पुण्याला शिफ्ट होतोय, मुंबईला शिफ्ट होतोय. ही कंडिशन धनुवाल्यांना आता चालू होणार. कामासाठी ते बाहेर पडावं लागणार आहे. आणि जे की कौटुंबिक वादामध्ये तेच आहे की वडिलांबरोबर म्हणावं इतरांचं जुळणार नाही किंवा वडिलांशी मतभेद राहणार. तर तेही करून घेऊ नका. शांत राहायचं ह्या काळामध्ये. इव्हन ह्या काळामध्ये लग्न ज्यांना करायचं त्यांची लग्न 100% नेक्स्ट इयरमध्ये होणारच आहेत. आणि बऱ्यापैकी जे आजारी आहेत त्यांना चांगले डॉक्टर पण भेटणार आहेत योगायोगाने. मग तेही तुम्ही करू शकता. आणि काही दुखलं तरी अंगावर नाही काढायचंय, डॉक्टरांकडे पहिलं जाऊन दाखवायचं. आरोग्याच्या समस्या एकंदरीत 2025 जास्त धनुराशीच्या लोकांना राहणार. बाकी ऑल ओव्हर ह्यांचं सगळं चांगलं राहणार आहे. 1 ऑगस्ट नंतर बाहेर ट्रिप करतील फॅमिली सोबत, धर्मस्थळावर वगैरे तिथे जातील. थोडेसे स्पिरिच्युअल होणार आहेत जास्त, जे की आधी एवढं त्यांना जमत नव्हतं पण आता होणार आहे. कारण शनी जिथे येतो तो स्पिरिच्युअलच करतो माणसाला. आता 2024 मध्ये
इतके त्रास झाले, सगळे मग स्पिरिच्युअल झाले. दान धर्म 2024 मध्ये खूप झाले. हो. तुम्ही पाहिलं असेल तर खूप लोकांनी दान वगैरे करून अगदी ट्रिप पण कुठे काढायची म्हटलं तरी चला देवस्थानालाच कुठलं तरी जाऊ. जे की शनीने सांगितलं स्थायी इथे काही नाहीये. पैसा, वाहन, गाडी हे आपलं नाहीये. ते स्थायी नाहीये. स्थायी आहे परमात्मा. तुम्ही त्याच्याकडे जावा. शनीने सगळ्यांना दाखवलं. अगदी टॉप मधला माणूस पण जो खूप पैसे कमवतो तो झटक्याला पटकन खाली पण आलाय, जे की शेअर मार्केट. शनीची खासियतच ही असते की शनी लोकांना एवढं परेशान करतो की लोक मनशांती शोधण्यासाठी परमार्थाकडे वळतात, देवाकडे जातातच. शनीची ती कृपा आहेच आहे. ज्यांचा शनी कुंडलीत चांगला असेल त्यांना इतके त्रास होत पण नाही. उलट ती शनीची माणसं टॉप लेवलला जाताना दिसतात. पण ज्यांचा शनी खराब आहे ना, शनी म्हणजे पूर्वजन्मातल्याच गोष्टी घेऊन येतो. तुमचीच कर्म असतात ती. शनी फक्त कर्मफल दाता आहे. तो कर्माचं फळ देणार तुम्हाला. तिकडे तुम्ही म्हणू शकत नाही मी आत्ता तर हे चांगलं केलं, हे तू आत्ता चांगलं केलं, हे तू पुढच्या जन्मातलं संचित घेऊन चाललाय. पुढच्या जन्मातलं तू सगळी कुंडली तयार करतोय. तू आत्ताच बोल, तू मागच्या जन्मात केले त्याचा मी तुला छडी द्यायला आलोय. मग ती तुला घ्यावीच लागणार आहे. तुला माहित नाही पण मी तिथे हिशोब ठेवलाय तुझा. शनी जज सारखा आहे थोडक्यात, तुम्हाला कर्मफलदाता, पापाची शिक्षा देतो. तर मग त्यामुळे थोडंसं ह्यांनी पण जास्त कोणाचं मन नाही दुखवायचं किंवा आईला जास्त हे करायचं. आई पण ह्यांची बघा आता तब्येतीने छान राहील धनुवाल्यांची. आईचं आजार पण सगळे निघून जातील. भावंडांशी पटणार नाही त्यामुळे तिथे पण पटवून घ्यायचंय. भावंडांशी भांडण केलं तर मंगळ पण खराब होणार आहे ह्यांचा. त्यामुळे भावंडांशी पण पटवून घ्या. मग ऑल ओव्हर ह्यांना चांगले फक्त आरोग्याची काळजी, जे की पोट जास्त आणि पाय. आणि गाडी पण स्पीडनी खूप चालवायची नाही, कारण गाडीचं पण ह्यांना पण स्पीड कळत नाही. त्यामुळे गाडी स्पीडने एवढी चालवायची नाही. आणि होईल एवढं ह्यांनी गुरुची उपासना करायची. कुठल्याही दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन 5 मिनिटं जाऊन बसायचं. श्री स्वामी समर्थांचा जाप केला तर अतिउत्तम. आणि थोडासा गुळ खायचा आणि हनुमान चालीसा रेग्युलर रात्री ऐकून झोपायची. मन शांती होते त्यांना. धनुसाठी या रेमेडीज आहे. खूप छान. पुढची रास मकर राशीसाठी पण शनी खूप चांगला आहे, जो की ह्यांना बऱ्याच आता 7.5 ऍक्च्युली संपली त्यांची 7.5 वर्षाची. जे की 7.5 वर्ष त्यांनी इतका त्रास काढला की म्हणजे सांगूच शकत नाही आपण. भयान त्रास काढला ह्या राशीने. पण आता त्यांना एक रिलीफ भेटणार आहे 29 मार्च 2025 पासून. गुरु पण चांगला असणार आहे. राहू केतूची पण पोझिशन चांगली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी खूप जास्त प्रगती होणार आहे ह्या वर्षामध्ये. अचानक त्यांना जाणवेल घर घ्यायला अचानक पैसे आले, फॅमिली पण अचानक मदत करते, भावंड पण अचानक जी बोलतच नव्हती कधी ते अचानक बोलायला आली आहे. किंवा असे प्रसंग येणार आहेत की त्यावेळेला तो समोरचा माणूस पण बोलणार की ठीक आहे झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाऊ, परत येऊ एकत्र. म्हणजे कुटुंबासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे त्यांच्या. आणि बऱ्यापैकी वैवाहिक जीवन सुद्धा यांचं चांगलं राहणार आहे, जे की ऑन ऑफ वालं होतं. 15 दिवस बोलायचंच नाही बायकोशी, 15 दिवस पुढचे बोलायचं. म्हणजे हे ऑन ऑफ वालं होतं रिलेशन, ते पण आता खूप चांगलं राहणार आहे. प्रेम प्रकरण ज्यांचे आहेत त्यांना आता लग्नाचा काळ पण खूप सुटेबल आहे. त्यांची लग्न पण होणार आहेत. विवाह इच्छुकांची पण लग्न होणार आहेत. आणि ज्यांना मुलाबाळाचा चान्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पण हा गोल्डन पिरियड आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. आणि व्यापारी वर्गाला ह्या वर्षात खूप चांगला फायदा होणार आहे. बऱ्यापैकी फक्त अग्रीमेंट करताना नीट बघून करावे, कागदपत्र वगैरे सगळी नीट त्याच्यावर त्यांनी एक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत मकर राशीसाठी खूप खूप सुंदर असं वर्ष आहे. त्याच्यात अजून त्यांना काही काळजी करण्याची गोष्ट, आता त्यांना काळजी करायची म्हणजे तेच की परफेक्शन खूप लागतं ह्या राशीला. किंवा खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीत नुक्स काढतात लोकांचे, ती कंडिशन नाही करायची. कारण तुम्ही तर शनीचे बालक आहात. तुम्हाला तर तुम्हीही स्ट्रगल करून आले मान्य, पण सगळीच आपल्यासारखी नसतात. त्यामुळे तिकडे समजून घ्यायचंय त्यांना, सांगायचंय त्यांना हे चुकीचं करतोय, ही म्हणजे हे तू अशा पद्धतीने कर, मला आवडतं येतं. शेवटी त्याची पण बुद्धिमत्ता पाहता त्याला जमणार तेवढंच तो करणार. कारण मकरवाली प्रचंड हुशार असतात. ह्यांना म्हणजे घोड्यासारखी तेज असतात ती. म्हणजे त्यांना फक्त द्या आम्हाला, आम्ही ते ज्ञान घेणार. आणि आता बऱ्यापैकी त्यांचं इतकं सुंदर आणि सुटेबल असणार आहे 2025 की त्यांना असं वाटणार पण नाही की हे 7.5 वर्ष आठवणार पण नाहीत. ही पण कंडिशन राहणार. कारण शनी जेवढं देतो दुःख तुम्हाला तेवढं तो म्हणजे समता क्षणी देऊन पण टाकतो.
पण हे 29 मार्च नंतर आहे. 29 मार्च, आता पण 29 मार्च जरी असलं तर त्याची त्याचे फळं तुम्हाला effects- 2-3 महिनेच अगोदर जाणवतात. बरं. ते त्यांना आता वाटत पण असेल आता आळस नाही येते, आता प्रॉपर आम्ही जिम करतोय, प्रॉपर आम्ही चालायला उठतोय, सकाळी जातोय, योग वगैरे करतोय, घरामध्ये पण सगळ्यांना विचारतोय, घरामध्ये प्रॉपर नाश्ता घेतोय, कुटुंबाकडे आता लक्ष द्यायची इच्छा होतीये, जे की शनी आता जातोय म्हणून तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आता जाणवतात किंवा लोक पण फोन करतात तर हे पण बिनधास्त बोलतात. म्हणजे एक इगो पार्ट पण निघून जाणार किंवा मागच्या जुन्या आठवणी पण निघून जाऊन सगळं एकोप्याने होणार, सगळं छान. मकर राशीसाठी आणि काही रेमेडीज वगैरे सांगता येऊ शकतात? रेमेडीज ह्यांना तेच की शनीची पूजा ह्यांनी कायम मरेपर्यंत कायमस्वरूपी करायची, कारण ह्यांचा शनी आहे, भाग्यातलाच कारक पण असतो. त्यांनी जेवढं शनीची उपासना करतील म्हणजे हनुमानाचीच करावी मी तर म्हणते. हनुमान चालीसा वाचू शकतात, कधीतरी त्यांना असं वाटलं तर हनुमान वडनावल पण आहे, ते कंटिन्यू वाचायचं आणि रोज जरी म्हटलं तरी हनुमानाला गेलं तरी काही फरक नाही पडत. जर कुठे जवळ असेल, जर रोज नाहीच जमत तर मंगळवार शनिवार रात्रीच्या वेळेला हनुमानाला गेलंच पाहिजे. हे झालं मकर राशीबद्दल. आता पुढची रास राहिलेली कुंभ. आता कुंभ राशीवाल्यांना 7.5 आहे, थोडंसं ह्यांना स्ट्रगलिंग पिरियड आहे. 2025 मध्ये शनी मंगळ जमत नाही म्हणावं इतकं, आणि त्यात 7.5 पण आहे. त्यामुळे थोडंसं त्यांना जाणवेल की कामाच्या ठिकाणी खूप प्रेशर होत आहे, काम सोडल्यावर पटकन भेटत नाहीये, चिडचिड वाढली आहे, आरोग्याच्या तक्रारी वाढल्यात, इव्हन आता लेझीस झालेत ते लोक शनी आल्यामुळे पण. त्यामुळे पण असं होतंय की यांच्या राशीत कधी आलेला शनी? हा सेकंड पाहिजे 2.5 वर्षाचा. 29 पासून त्यांना दुसरा टप्पा लागणार, दुसरं चरण चालू होतं. मग दुसऱ्या चरणात पोट सारखं हे होतं, त्रास देतं त्यांना, नेहमी जाणं काही खाल्लं की पटकन जुलाब होत आहेत, पोटाचे पचन होत नाहीये पटकन, ती कंडिशन राहणार. इव्हन ह्या काळामध्ये वरिष्ठ लोक थोडासा त्रास देणार आहेत, त्यामुळे त्यांच्याप्रमाणे घ्यायला बघायचं, आपलं खरं नाही करायचं तिकडे. आणि कुंभवाले म्हणजे त्यांना खोटं पण पटत नाही, पण इग्नोर करायच्या गोष्टी शक्यतो इग्नोर करायच्या. ह्या काळामध्ये कुठलंच म्हणजे बाहेर वगैरे जाताना पण अपरात्री वगैरे बाहेर पडू नका. जे काही प्रवास आहेत ते सकाळचेच करून घ्या, दुपारचे सकाळचे वगैरे असेल. आणि जे की ह्या वर्षामध्ये त्यांना आरोग्य आणि थोडंसं पैशांच्या बाबतीत आर्थिक गोष्टी त्यांच्या डळमळताना दिसतात. म्हणजे एक 10 रुपये कमवतात आणि खर्च होतो 15 रुपयाचा. ही कंडिशन थोडीशी राहणार, पण ठीक आहे, त्यातनं पण होऊ शकतं जर उपासना हनुमानाची व्यवस्थित केली तर त्या गोष्टी पण होणार. आणि ह्या काळामध्ये धरसोड करू नका, जे आहे तिथे स्टेबल राहा. खूपदा असं होतं ना की वरिष्ठ काहीतरी बोलले म्हणून सोडून दिला जॉब इगोवर येऊन, परत मग 5-6 महिने जॉबच नाहीये, अशी कंडिशन करून घेऊ नका. त्यामुळे आहे तिथेच ऍडजस्ट करा, होणार सगळ्या गोष्टी चांगल्या. आणि कुंभ राशीवाल्यांचे यावेळेला प्रेम प्रकरण जे आहेत ते पण चांगले राहणार आहेत, वाईट नाही राहणार. तुम्हाला असं उलट तुम्हीच ऑन ऑफ मध्ये राहाल की माझी परिस्थिती काय, म्हणजे म्हणतात ना परिस्थिती आर्थिक व्यवस्थित नसेल तर मनस्थिती पण नीट राहत नाही. मग थोडंसं ह्यांच्या बाबतीत तेवढं होणार आहे. पायांची दुखणी सतत लागणार, कंबर सतत दुखणार, पोटाचे विकार सतत राहणार, त्यामुळे हेल्थकडे पण खूप लक्ष दिलं पाहिजे. यांनी कडक मारुतीची उपासना केली पाहिजे. येस, खूप केली पाहिजे. आणि बाहेरगावचे योग, ज्यांना बाहेरगावी जायचंय त्यांच्यासाठी सुपिरियर आहे हा काळ कुंभ राशीला. ज्यांना शिकण्यासाठी बाहेर जायचंय, MS करायला म्हणा, फॉरेनला जायचंय, त्यांना चांगलंय. किंवा जी लोक आता कर्मभूमीपासून आता लांब नेणार आहे शनी, जी लोक शोधतायत जॉब त्यांना लांबचेच भेटणार आहेत, मग ते घ्यायचेच तुम्हाला. किंवा तुम्ही असं म्हटलात नाही बाबा मला पुण्यात तर इथेच पाहिजे आणि घराच्या जवळच पाहिजे, नाही होणार आहे, तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे. शनी तुम्हाला परिवर्तन देणार आहे, पण ते स्वीकारले पाहिजे, स्वीकारलंच पाहिजे. मला वैयक्तिक वाटतं शनी हा परिवर्तन करणाराच ग्रह आहे. तुम्ही जर नोटीस केला असेल शनीची कुंभ पण बघ, किंवा ज्यांचा भाग्यात शनी आहे शिकतात काय एक आणि काम करतात विपरीत, विरुद्ध काम असतं. मग ह्यांना तीच कंडिशन होणार आहे. मग त्यांचं असं होणार आम्ही मेकॅनिकल शिकलोय आणि आम्हाला सिव्हिलचं काम लावलंय, जे की ह्यांच्या बाबतीत आता होणार आहे ते. मग तुम्ही ते पण घ्या, कारण शनी तुम्हाला एक प्रॉपर परीक्षा घेत असतो. तुम्हाला तो प्रॉपर असं ठोकून इतकं त्याला शार्प बनवतो की 10 लोक नंतर तुम्हाला नावाजतात. म्हणजे तुम्ही मल्टिपल होता, तुम्ही कुठल्याही पोझिशनला नंतर जाऊन बसू शकता. मग ती कंडिशन आहे. म्हणून कुंभवाल्यांनी राग सोडवायचा, वडिलांसोबत म्हणावं इतकं आता ह्या वर्षात पटू नाही शकत, चिडचिड होणार किंवा एकटं राहावंसं वाटणार, तर तसं करू नका. तरीही सगळ्यांशी बोला. आणि मार्च पर्यंत जे काय असतील तुमचे
घराचे व्यवहार, रखडलेले पैसे वगैरे ते त्याच्या अगोदर घेण्याचा प्रयत्न करा सगळ्यांकडनं. मार्च नंतर थोडस अवघड होणार आहे का? हो, मार्च नंतर त्यांना थोडंसं अवघड राहणार आहे. स्ट्रगलिंग मला त्याच्यासाठी पिरियड remedy राहणार पण आहे. ते हनुमानाची उपासना किंवा शनीची आणि उपासना करू शकतात. रेमेडीज जरी दिली तरी शेवटी कर्मफल दाता आहे. आपण कोणाचं कर्म बदलू नाही शकत. तुम्ही केलंय, तुम्हालाच भोगायचंय. आता असेही मला फोन येतात, उपाय केला फरकच पडत नाहीये. साहजिक आहे ना. आता तू डॉक्टर आहेस दादा, तर तुला पण एखाद्या वेळेला गोळी एखाद्याला दिली नाही सूट झाली, पण ती 10 लोकांना होतीये. मग त्यात आपणही काय करू शकत नाही ना. शेवटी मग ते तुमचे कर्म असतात, त्याला आपण नाही हे करू शकत. शेवटी शनी हा तुमचा कर्माचा आहे, जो की राहू केतू शनी हे पूर्वजन्म दाखवतात आपल्याला. मग आपण त्यांना म्हणू शकत नाही ना तुम्ही असं का करताय. जे आहे ते तुम्हाला भोगलं पाहिजे. देवाला जे सुटलं नाहीये ते आपल्याला काय सुटणार. या रेमेडीज मुळे थोडं तरी सॉफ्ट होत 100% फरक पडतो. पण शनीच्या काळात रेमेडीज पण करण्याची इच्छाच होत नाही. म्हणजे कंटिन्युटी लोक ठेवतच नाही. 10 दिवस शनी रेमेडी करू देत नाही. लेझीपणाच देतो ना. हे लोक जिमला पण पैसे भरतील, महिनाभर पण जाणार नाही, 15 दिवस जातील, नंतर ती पण जिम सोडणार. शनीमध्ये लठ्ठपणा वाढतो खूप जास्त. अचानक स्लिम असणारा माणूस डायरेक्ट जाडा होतो, एकदम मोठा दिसतो, जे की शनीमध्ये आता जे की कुंभवाल्यांना पण बरीच व्यसन, ह्या काळात व्यसन सोडायचंय त्यांनी, स्मोक सोडायचंय त्यांनी, तर शनी त्यांच्यावर खुश. निदान शनिवारी तरी मांसाहार करायचा नाहीये, पण आवर्जून त्यांना शनिवारीच खाऊ वाटणार, असं पण असतं. मग त्यामुळे त्या गोष्टी टाळा. आणि बऱ्यापैकी 2025 तुमच्या हातात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला हनुमानाची उपासना करावीच लागणार आहे. रोज हनुमानाला जावा, काही फरक पडत नाही, आणि खूप सुंदर वाटतं. आणि स्पिरिच्युअल व्हायचंय तुम्हाला, जे की शनीला वाटतं ना सकाळी पहाटे उठून तुम्ही तुमचं व्यायाम वगैरे करून कामाला निघा, तर निघा, कारण मंगळ आहे, मंगळाला पण व्यायाम आवडतो. तुम्ही जेवढं तुमच्या शरीराला त्रास देणार, व्यायाम करणार, तेवढं तुम्ही दिवसभर एकदम फ्रेश राहणार आहे. विपरीत वागा, शनीला खुश होऊन तुम्हाला द्यावंच लागेल, ती पण कंडिशन होऊ शकते करायची म्हटली तर. आता शेवटची रास मीन राशीला 2025 हे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या थोडंसं कठीण जाणार आहे, कारण 7.5 आहे आणि जे की दुसरं स्टेज चालू आहे, दुसरं चरण ह्यांचं पण चालू आहे. तर बऱ्यापैकी ह्यांना असं जाणवेल की काहीच गोष्टी नीट होत नाहीयेत आपल्या, किंवा जोडीदार समजून घेत नाही आपल्याला. कामाच्या ठिकाणी पण पैसे तर कमवतोय, पण खर्च खूप वाढले. ही कंडिशन ह्यांना 100% बघायला भेटणार. आणि जे की राहू ह्यांच्याच राशीमध्ये मीनमध्ये येणार आहे, त्यावेळेला ह्यांचं बोलण्यावर कंट्रोल राहणार नाही, आणि त्या बोलण्यातनं भांडणाचं रूपांतर होणार, जे की फटकाळ बोलणं राहू शकतं, किंवा एखाद्याने बोलणं त्यांचं ऐकतील पण ते वेगळ्याच दृष्टीने कन्वे होणार. त्यामुळे तो त्रास मीन राशीला जास्त होऊ शकतो. त्यामुळे बोलताना खूप विचार करून ह्यांनी बोलायचं ह्या वर्षामध्ये. उगच आलं मनात की बोलून टाकलं तसं नको. ऑलरेडी ही कष्टाळू रास आहे, भावनिक आहे, दयाळू आहे, पण बऱ्यापैकी आत्ता सध्याला थोडं तुम्हाला स्ट्रगल हे करावंच लागणार आहे. तुमच्याच जवळची माणसं तुम्हाला रडवणार आहेत, म्हणजे घरातलीच माणसं यांना रडवणार आहेत. आणि बऱ्यापैकी ही रास दयावान असल्यामुळे सगळ्यांवर विश्वास ठेवतो, तर त्यांनी ह्या वर्षात कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. त्यांना सगळे फसवणार आहे. त्यामुळे पैशांचे व्यवहार कुणाबरोबर करू नका, जामीन कुणाकडे राहू नका. कोणी मित्र आहे तू जामीन राहा, किंवा तुझ्या क्रेडिटवर आम्हाला काहीतरी दे, अजिबात नाही. त्यांचं त्यांना घेऊ द्या आणि हे ठळक बोला, त्याच्यात काही वाद नाही. इव्हन आत्ताच्या काळामध्ये केतू पण सप्तम भावात असल्यामुळे, जोडीदारावर दृष्टी असल्यामुळे नवरा बायकोचं खूप भांडण होऊ शकतं. इव्हन मीन राशीवाल्यांचं ह्या वर्षात डिवोर्स पण खूप होऊ शकतात. त्यामुळे ह्या वर्षात थोडंसं शांत राहून गोष्टी तुम्ही हँडल करा. कौटुंबिक म्हणजे नवरा बायकोंमध्येच जास्त वाद होणार आहे, गैरसमजातनं, ते पण त्याच्यामध्ये काही ठोस कारण नाही. गैरसमजातनं भांडणं होणार आहेत. इव्हन ह्यांना पोटाचे विकार भरपूर राहणार, मोटापा वाढण्याची शक्यता राहणार, पाय भरपूर दुखणार. त्यामुळे वैयक्तिक शारीरिक गोष्टींकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि नवरा बायकोचं भांडण, त्यामुळे मानसिक स्ट्रेस, त्यामुळे तिथे तुम्ही स्वतःला कमी करून घेऊ नका. हा विचार करा की आजचेही दिवस जातील, हेही वर्ष जाईल, नेक्स्ट त्यापेक्षा आपल्याला चांगला असेल, हा विचार करून राहिलं पाहिजे. कामाधंद्याच्या ठिकाणी खूप चांगलं असणार आहे. मानसिक त्रासामुळे तुम्ही काम नाकारू शकता, ही कंडिशन असणार आहे. पैसा येणार, पण मानसिक स्टॅबिलिटीच नसल्यावर माणूस करणार काय. इव्हन परदेशातले दौरे ऑगस्ट नंतर 100% होणार. कोणाच्या कामानिमित्ताने होईल, कोणी फिरण्यानिमित्ताने जाईल, तर तेही होणार आहे.
ह्या वर्षामध्ये तुम्ही जेवढं काही शिकाल तेवढं शिकून घ्या, नॉलेज घ्या आणि लोकांना वाटा पण. ती एक कंडिशन आहे. आणि स्वतःला थोडंसं स्पिरिच्युअल करा. मीनवाल्याने जेवढं स्पिरिच्युअल राहील तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि मानसिक स्ट्रेस कोणी काही ह्यांना बोललं की ती गोष्ट ते 2 महिने डोक्यातनं जात नाही त्यांच्या, मग ते झोप लागत नाही, मग सगळे आजार जुळतात, जे की अपचन होणं, वजन वाढणं, हे सगळे त्रास त्यांना स्वतःच्या हाताने उद्भवून घेतात. त्यामुळे ती गोष्ट करू नका. आणि ह्या वर्षामध्ये होईल एवढं तुम्हाला उपासनाही हनुमानाचीच करायची आहे, होईल तेवढी. आणि विष्णू सहस्रनाम रोज ऐका, जेणेकरून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मतभेद होणार नाहीत आणि प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील जागच्या जागी. अच्छा, ओके. आणि म्हणजे मीन राशीसाठी थोडं हे वर्ष खडतर असल्यासारखं. येस, मीन राशीसाठी खडतर आहे. अशा प्रकारे या 12 राशी आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. मला थोडक्यात थोडा याची समरी जर सांगायची झाली तर हे 2025 वर्ष कुठल्या राशीसाठी गोल्डन राहणार आहे आणि कुठल्या राशीसाठी खडतर राहणार आहे थोडक्यात? 2025 हे वर्ष गोल्डन राहणार आहे ते मकर राशीला, जे की वृश्चिक राशीला आणि जे की तुमच्या कन्या राशीला. आणि थोडंसं खडतर राहणार आहे. थोडंसं म्हणण्यापेक्षा लक्ष तर दिलंच पाहिजे तुम्हाला, जे की मीन रास, कुंभ रास आणि जी की तुमची मेष रास. ह्या 3 राशींना खूप अलर्ट राहायचंय. कुठेच खोटं बोलू नका, कुठेच नशा कुठली करू नका. आणि शनिवारचं मांसाहार टाळा. अगदीच नाही खाल्लं तर सोन्याहून पिवळं, जर तुम्हाला तुमचं नशीब चांगलं आजमावायचं असेल तर. खूपच छान पॉडकास्ट झालेला आहे. प्रत्येकाला येणारं वर्ष कसं जाईल याची एक थोडीशी मनामध्ये संभ्रमता असते, ते संभ्रम याच्यामधून मिटेल. मला प्रेक्षकांना याच्या माध्यमातून सांगायचं की ज्योतिष आपण बघतो कशासाठी, की आपण आता मॅमने जसं संपूर्ण पॉडकास्टमध्ये या राशीसाठी हे खडतर असेल किंवा या राशीसाठी गोल्डन असेल हे सगळं सांगितलं. हे आपल्या जुन्या पुराण्या जन्मातले जी काही कर्म आहेत तीच कर्म आपल्या समोर येणार आहेत आणि त्या पद्धतीची फळं आपल्याला भेटणार आहेत. ज्योतिष याच्यासाठी नसतं की आपण खूप आनंदी व्हावं आणि स्वैराचार करावा, किंवा ज्योतिष याच्यासाठी सुद्धा नाहीये की माझ्यासाठी हे वर्ष खडतर आहे तर मी हातपाय झाडून बसावं. ज्योतिष आपल्याला रस्ता दाखवतं, त्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचा एक संकेत देतं. एवढंच ज्योतिषाकडून आपण शिकायचं असतं. आणि हे जे काही सगळं सांगितलेले, बरीच लोक म्हणतील माझ्यासोबत हे घडेल किंवा नाही घडेल, प्रत्येक गोष्टीला अपवाद देखील असतो. हे सुद्धा मात्र तेवढंच सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्योतिषाला रोड मॅप सारखं घेतलं पाहिजे, गुगल मॅप सारखं घेतलं पाहिजे. रस्ता खडतर आहे हे सांगितल्याच्या नंतर आपण जपून कसं चालायचं हा सार त्याच्यातून घेतला पाहिजे. एवढीच एक शेवटची नोट आहे आणि इथे आपला हा पॉडकास्ट संपतोय. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इथे आलात. खूप सुंदर पद्धतीने हे 2025 वर्ष कसं जाईल हे सांगितलं. प्रत्येकासाठी, प्रत्येक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कसं जाईल हे सांगितलं. त्याच्यावर ते उपाय सुद्धा सांगितलेत. आणि 2025 सगळ्यांसाठी सुखमय, आनंदी, यशस्वी, भरभराटीचं जावो अशी मी कामना करतो. आणि आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच.